मैत्रिणींनो नमस्कार. एपिसोड सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला सांगते की माझी आज थोडी तब्येत खराब असल्यामुळे थोडा उशीर झालाय आणि जरा शब्दामध्ये इकडं तिकडं झालं तर प्लीज समजून घ्या. तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. जानकी लताच्या बाजूच्या बेडवर असते. तिला रक्त डोनेट करीत असते आणि ती मनाशी बोलते, कोण आहात तुम्ही? का करताय तुम्ही हे सगळं? मलाच कळत नाहीये. तुम्ही माझं घर तोडलं, मला माझ्या आईपासून दूर केलं, तरीसुद्धा मी तुम्हाला रक्त देतेय. खरं तर तुम्ही मला या क्षणी माझ्या नजरेसमोरही नको आहात. तरीही तुम्ही शुद्धीवर यावं अशी माझी इच्छा आहे. कारण तुम्हाला माझ्या आईबद्दल काहीतरी माहिती आहे. हे नशीबी काय खेळ खेळतंय माझ्याशी? ज्या बाईशी मी सर्व धागे तोडून पाहतेय तिच्याशीच माझं रक्ताचं नातं जुळतंय. तुमचं आणि ऋषिकेशचं रक्ताचं नातं नाहीये म्हणून तुमचं आणि ऋषिकेशचं रक्त नाही जुळलं. आणि मग आपलं ब्लड ग्रुप तरी का जुळलं? जानकी पुढे म्हणते, मीच सांगितलं होतं तुम्हाला ऋषिकेशला वाचवायला. आणि तिला तो क्षण आठवतो ज्या क्षणी ती त्या तीर्थामध्ये उडी मारत असते आणि ती ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश त्या बाईला वाचवा, मीच तुम्हाला घरामध्ये घेऊन आले होते. आणि जानकी सारंगला म्हणते, गाडी काढा, आपण यांना घरी घेऊन जाऊया. आणि सारंग म्हणतो, मी आलोच. हे तिला सगळं आठवत असतं. तुमची सेवा केली. आणि लता म्हणते, कमीत कमी 20 वेळा तरी मालिश करून दे. म्हणजे हे तिला आठवत असतं बोललेलं. आणि तुम्ही ऐश्वर्याच्या सांगण्यावरून एवढं मोठं नाटक केलं. आणि लता म्हणते, हे घर माझं आहे, हा माझा मुलगा आहे, हे माझे पती आहेत आणि हे सगळं मी खपवून घेतलं, पण आता जे घडलंय ते मी खपवून घेणार नाहीये. आणि जानकी ऐश्वर्याचं नरडं दाबत विचारत असते की सांग, तुला हा फोटो कुठून भेटला? हे तिला सगळं आठवतं. माझ्या आईचा फोटो तुमच्याकडे कसा आला? तुमच्याकडे काय माहिती आहे तुम्हाला माझ्याबद्दल, माझ्या आईबद्दल? आयुष्यभर कधी मला माझी आई भेटेल ही आशाच मी सोडून दिली होती. पण हेही खरं आहे की जगातली सगळी सुख हात जोडून उभी असताना माझ्या आईच्या आठवणीने व्याकुळ होऊन अनेकदा रडली आहे. मी आज माझ्या आईचा फोटो बघितला आणि असं वाटलं की मला माझी आई हवी आहे. आता मन अगदीच लहान मुलासारखं हट्ट करतंय. आई हवी आहे, मला माझ्या आईकडे न्या. हे सगळं जानकी मनातल्या मनात रडत रडत स्वतःशीच बोलत असते. ती म्हातारी बोललेलं तिला आठवतं, ही अनाथ नाही का? अनाथ आश्रमात वाढली आहे. जानकी डोळे पुसते आणि म्हणते की मला माझ्या नावापुढचा अनाथ हा शिक्का पुसायचा आहे. जानकी पुढे म्हणते, लताबाई, जशी मी तुमची सेवा केली, तुमचे पाय चेपले, तुम्हाला घास भरवला, वेणीफणी केली, तसं मला माझ्या आईचं करायचंय. मला माझ्या आईची सेवा करायची आहे. जे मागाल ते देईल मी तुम्हाला, पण मला माझ्या आईशी भेट घडवून द्या. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये ऐश्वर्याच्या रूममध्ये सारंग ऐश्वर्याला विचारतो, ऐश्वर्या काय आहे? तिच्या हातामध्ये ती विषाची बाटली असते. औषध आहे का? अहो बोला ना ऐश्वर्या, काय चाललंय तुमच्या डोक्यात? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, जानकी आणि ऋषिकेश दादा तिथं हॉस्पिटलला आहेत, पण एका पॉईंटला ते घरी येतीलच ना? आणि त्यावर सारंग म्हणतो, हां मग? आणि पुढे ऐश्वर्या म्हणते मग मग मी नर्सच्या कॉस्ट्यूममध्ये हॉस्पिटलमध्ये जाईल. लताच्या बाजूला जी औषधं असतील ना त्या औषधामध्ये जाऊन मी ही बॉटल ठेवेल. सारंग म्हणतो, अच्छा, पण नक्की आहे का या बॉटलमध्ये? आणि ऐश्वर्या म्हणते, विष. सारंग घाबरतो आणि घाबरतच म्हणतो, काय? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो सारंग, हे जगण्याचं नाही मरण्याचं औषध आहे. एकदा का हे औषध घेतलं की त्याला त्याचं काम तमाम होणार. सारंगचं हे ऐकून तो बोबडीच वळते आणि तो म्हणतो, अहो ऐश्वर्या, आपण असं विष देणार का त्यांना? सारंग पुढे म्हणतो, अहो ऐश्वर्या, नको नको, असं नाही करायचं आपण. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, आपल्याकडे दुसरा कुठलाही ऑप्शन नाही, आपल्याला हे करावंच लागेल आणि कोणाला काही कळणार सुद्धा नाही. सारंग ऐश्वर्याला म्हणतो, मी पण तुमच्याबरोबर येतो. आणि ऐश्वर्या त्याला म्हणते, नाही नको, तुम्ही कशाला येताय? आणि तो म्हणतो, गेल्या वेळेस नाही का मी विष पिण्याचं नाटक केलं होतं आणि तुम्ही नर्सच्या गेटअपमध्ये आला होतात मला भेटायला आणि जानकी वहिनीने तुम्हाला पकडलं होतं, पुन्हा तसं नको व्हायला. ऐश्वर्या म्हणते, सारंग त्याची खरंच गरज नाहीये, माझी मी हँडल करेल. तुम्ही इथे थांबा आणि इथे जर काही घडत असेल ना तर त्याचे मला तुम्ही अपडेट द्या, ओके? ऐश्वर्या ती बॉटल घेऊन तिथून निघून जाते आणि सारंग म्हणतो, ऐश्वर्या सांभाळून करा सगळं. सारंग मनातल्या मनात म्हणतो, कोणाचा जीव घेणं बरोबर नाहीये, पण इथे आमचा जीव गळ्याशी आलाय म्हटल्यावर आम्ही तरी काय करणार? आणि म्हणतो, देवा, काही जरी झालं तरी ऐश्वर्या जानकी वहिनीच्या हाताला लागता कामा नये. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये नाना येतात. ऋषिकेश म्हणून हाक मारतात आणि ऋषिकेश म्हणतो, अहो नाना, तुम्ही इकडे कशाला आलात? आणि त्यावर नाना म्हणतात, तुझी आई आजारी आहे, मला बघायला नको का? कशी आहे ती? आणि त्यावर ऋषिकेश सांगतो की डेंग्यू डिटेक्ट झालाय आणि अंगामध्ये ताप आहे. आणि त्यावर नाना म्हणतात, मग आता कशी आहे?
ऋषिकेश म्हणतो काय नाही, जानकी गेली आहे ब्लड द्यायला. आणि त्यावर नाना म्हणतात बरं होईल ना. आणि ऋषिकेश म्हणतो हो. आणि तेवढ्यामध्ये जानकी तिथून येते. नाना जानकीला जानकी म्हणून हाक मारतात आणि जानकी म्हणते अहो नाना, तुम्ही इतक्या रात्री कशाला आलात, उगाच त्रास करून घेतलात. आणि नाना म्हणतात अगं त्रास कसला, गाडीने आलो, गाडीने जाणार, तू कशी आहेस. नाना म्हणतात जानकी तुझी पण कमालच आहे खरं, आपल्या घरावर संकट आलं म्हणजे कशी धावून येतेस लगेच. नाना म्हणतात पार्वतीच्या पोराचं रक्त कामी नाही आलं आणि तू बरोबर उभी राहिलीस बघ. आणि त्यावर जानकी म्हणते तुमचीच शिकवण आहे, तुम्हीच कायम म्हणता ना, गरजेला लाज आणि मदतीला माज नसू नये. तेच केलं मी. त्यांच्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी मी मदत केलीच असती ना. आणि तेवढ्या डॉक्टर येतात. ऋषिकेश विचारतो कशी आहे तब्येत. आणि डॉक्टर म्हणतात धोका टळलाय आता, फक्त पुढचे 24 तास त्यांना आपण अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावं लागेल. ऋषिकेश म्हणतो नाना जानकी तुम्ही दोघे जण घरी जा, मी इथे थांबतो. आणि त्यावर जानकी म्हणते नाही नाही नको, तुम्ही दोघे घरी जा, मी इथे थांबते. आणि ऋषिकेश म्हणतो पण जानकी. आणि जानकी म्हणते पण माझं ऐका तुम्ही, बाईसोबत बाई थांबली तर जास्त कम्फर्टेबल होईल म्हणून सांगते. आणि काही लागलंच तर मी फोन करेल ना तुम्हाला. आणि घरी पण वाट पाहते ना. ऋषिकेश ठीक आहे म्हणतो. आणि नाना म्हणतात मी पार्वतीला बघून येतो म्हणून तिच्या वाडकडे जातात. नाना तिला दरवाज्यातूनच पाहतात, ऑक्सिजन वगैरे लावलेलं असतं. आणि तिला पाहून तिथूनच माघारी जातात. नाना ऋषिकेश जवळ येतात आणि म्हणतात चल ऋषिकेश. आणि जानकीला ऋषिकेश म्हणतो काही लागलं ना तर मला फोन कर आणि काळजी घे. नाना ऋषिकेश तिथून निघतात. तो ऐश्वर्या मॅडमची गेटवर एंट्री होते आणि ती त्यांना लांबूनच पाहते आणि लगेच दुसऱ्या वॉर्डमध्ये घुसते. ऐश्वर्याने तोंडाला मास्क लावलेला असतो आणि ती मनातल्या मनातच म्हणते हा म्हातारा आणि हा बिनडोक पैलवान, ह्याला आताच बाहेर पडायचं होतं, बरं झालं पटकन गेले. आता मला पण माझं काम करून इथून निघून जायला हवं, नाही तर मला कोणी पाहायचं. आणि म्हणते लताबाई कुठे आहात तुम्ही. आणि ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. नाना ऋषिकेशची गाडी तिथून निघून जाते आणि ही ऐश्वर्यामध्ये येऊन इकडे तिकडे पार्वतीला शोधण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक वार्डचा दरवाजा ढकलू ती शोधत असते. आणि इकडे सारंगच्या रूममध्ये सारंग बसलेला असतो आणि सुमित्रा येतात आणि विचारतात काय रे ऐश्वर्या कुठे. त्याचं आईच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. परत आई म्हणतात सारंग अरे मी तुला विचारते ऐश्वर्या कुठे. सारंग म्हणतो ऐश्वर्या बाहेर, म्हणजे मला नाही सांगता येणार, म्हणजे मला माहीत नाही आहे कुठे गेली आहे त्या. आणि परत आईला विचारतो काय झालं आई. आणि सुमित्रा आई म्हणते काळजी वाटते रे, त्या पार्वतीला असं अचानक काय झालं. आणि सारंग म्हणतो हां. सारंग म्हणतो राहू दे ना आई, तू कशाला मनाला लावून घेतेस. आई म्हणते असं कसं म्हणतोस, उद्या तिला काही जर झालं ना तर नाना मला दोष देतील रे. सारंग म्हणतो नाही नाही तुला कशाला दोष देतील आणि तू नको असा विचार करू, तसंही ती कशी खरी पार्वती कुठे. आणि त्यावर आई म्हणते अरे ते आपल्याला माहिती आहे रे, हे आणि ऋषिकेश तिला पार्वतीच समजतात ना, आपल्याकडे पुरावाही नाही आहे. आणि त्यावर सारंग म्हणतो बरोबर आहे अगं आई तुझं, तू नको काळजी करू, मी सांगतोय ना सगळं ठीक होईल. आणि आई म्हणते होईल ना, देव करो आणि असंच हो. सुमित्रा हात जोडते आणि म्हणते सवत म्हणजे असं दुखणं असतं ना. आणि देवाला प्रार्थना करते देवा ती बाई लवकरात लवकर बरी हो, नाहीतर माझ्या मनावर कायमचं ओझं राहील रे, माझं मन मला खात राहील. सारंग मनातल्या मनात म्हणतो अरे देवा, तिथं तर ऐश्वर्या त्या लताबाईचा पत्ता कट करायला गेल्या आणि आई इथं काळजी करते, मी कोणाचा विचार करू, काय करू मी देवा. ऐश्वर्या ICUचा दरवाजा पटकन असा उघडते आणि तोच जानकी समोर बसलेली असते. ती थोडा वेळ तिच्याकडे पाहते आणि लगेच बाजूला होते. पण जानकीला असं भासतं का कोणीतरी होतं आणि ती पाहते लगेच लपून बसते. ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते ही जानकी इथंच आहे, तेच म्हणलं काम करायला गेली आणि ही मांजर आडवी नाही आली, असं कसं झालं. ही बाया बाहेर गेल्याशिवाय मला काहीच करता येणार नाही. परत एकदा ऐश्वर्या त्या दरवाज्यातून पाहण्याचा प्रयत्न करते. तो जानकी तिकडे पाहते आणि तिला परत असं वाटतं का कोणतरी पाहतंय. ऐश्वर्या परत मनाशी म्हणते अरे ही जानकी इथं आहे तोपर्यंत मला चान्स घेताच येणार नाही, जानकी इथून गेल्याशिवाय मला आज जाताच येणार नाही. आणि ती स्वतःशीच म्हणते ऐश्वर्या वाट लावायची असेल तर आधी वाट बघावी लागेल. आशीर्वाद बंगल्यामध्ये ह्या दोघी मायलेकी हॉलमध्ये बसलेल्या असतात आणि म्हातारी म्हणजे आजी म्हणते आईला कशाला या काळजीच्या सुरकुत्या जरा बाजूला कर, ती बाई महा बनेल आहे, 12 गावचं पाणी प्यायली, तिला काय होतंय, सुखरूप आहे ती, उगाच काळजी करतेस चेहरा पाडून. त्यावर सुमित्रा आई म्हणते अगं आई तू माझी समजूत घालतेस की टोमणे मारतेस हेच मला कळत नाहीये, जरा शांत राहा ना. आणि त्यावर आजी म्हणते हो हो. तर तेवढ्यात नाना आणि ऋषिकेश येतात. आई पटकन उठते आणि नानाला विचारते काय झालं, कशा आहेत त्या. आणि ऋषिकेश खाली मान घालून उभा असतो. नाना म्हणतात बरी आहे, जानकीने तिला रक्त दिलंय. आणि आजी कपाळाला मारून घेते आणि म्हणते कर्म, बघूया काय होतंय.
सुमित्रा आई ऋषिकेशकडे पाहते. ऋषिकेश तिथून वर जायला निघतो. तोच सुमित्रा आई म्हणते, तुला काळजी वाटते ना, मी समजू शकते. आईची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. सुमित्रा आई ऋषिकेशच्या चेहऱ्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, तू नको काळजी करू, त्या लवकर बऱ्या होतील. ऋषिकेश सुमित्रा आईचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणतो, हो आई. आणि त्यावर आई म्हणते, जा, दमला असशील, आराम कर. आणि आजी मोठ्या आवाजात म्हणते, अगं काय तू त्याची समजूत. आणि तोच आई हात करतात आणि आजीला शांत बसवतात. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये जानकीला त्याला पांघरून घालत असते. जानकी जांभळ्या देत असते आणि ऐश्वर्या दरवाजाबाहेर फेऱ्या मारत असते. जानकीला तहान लागलेली असते म्हणून ती बॉटल जवळ जाते. बॉटल रिकामी असते आणि आता विचार करते की आता बाहेर जाऊनच पाणी आणावे लागणार आहे. आणि हाच चान्स ऐश्वर्याला सापडतो. जानकी गेल्याबरोबर लगेच ऐश्वर्यामध्ये येते. जानकी बाहेर येऊन पाणी प्यायचं कुठं मिळेल याची चौकशी करत असते. ऐश्वर्या बॉटल बाहेर काढते आणि त्या औषधाच्या जागेवर बॉटल ठेवते. ऐश्वर्या तोंडावरला मास्क काढते, लताजवळ जाते आणि म्हणते, औषधाची बाटली आउट आणि विषाची बाटली इन. गुड बाय लताबाई, उठ पार्वती. जानकी पाण्याची बॉटल घेऊन निघालेली असते आणि ऐश्वर्या इतकी रागात असते की तिला वाटतं लताचं नरडं दाबून मारून टाकू. परत तोंडाला मास्क लावते आणि तो औषधाची बाटली तिच्या हातात असते ती डस्टबिनमध्ये फेकून देते. तोच जानकी तिथे येते. जानकी दरवाजाजवळ थांबूनच पाणी पित असते. तोच ही पाहते आणि लगेच तिथली फाईल हातामध्ये घेते आणि वाचण्याचं नाटक करते. ऐश्वर्या तिथून निघणार तोच जानकी म्हणते, एक मिनिट, पेशंटला औषध द्यायची वेळ झाली आहे ना, औषध देऊ का त्यांना. आणि ऐश्वर्या म्हणून सांगते आणि ती लगेच तिथून निघून जाते आणि जानकी त्या औषधाच्या बाटलीजवळ जाते. जानकी लताला पार्वती आई करत उठवते आणि म्हणते, उठा, औषधाची वेळ झाली. पण तिचा काही डोळा उघडत नाही. ती झोपेतच काहीतरी बडबड करत असते. लता डोळे झाकूनच पडलेली असते आणि बनत असते, माझी मुलगी, माझी मुलगी. आणि तेच औषध जानकी झाकणामध्ये काढून घेते जे ऐश्वर्याने ठेवलेलं असतं. जानकी लताला औषध देणार तोच लताबाईला ठसका लागतो आणि जानकी ते औषधाचं झाकण बाजूला ठेवून देते टेबलावर. जानकी तिथला एक टिश्यू घेते आणि लताचं तोंड पुसते आणि तो डस्टबिनमध्ये टाकायला जाणार तोच लता तिचा हात पकडते. लता थोडी शांत होते. परत जानकी तिचं तोंड पुसून स्वच्छ करते आणि ते डस्टबिनमध्ये टाकायला जाते. आणि तिला डस्टबिनमध्ये औषधाची बाटली दिसते. ती मनाशी म्हणते, डस्टबिनच्या डब्यामध्ये औषधाची बाटली. ही तर बाटली नवीनच दिसते. ते टिश्यूमध्ये फेकते आणि बाटली उचलून घेते. जानकी म्हणते, ही तर सील बॉटल आहे, ओपन पण केलेली नाहीये, कचऱ्याच्या डब्यात गेली कशी. तेवढ्यातच डॉक्टर आणि नर्स येतात. जानकी विचारते, ही अशी नवीनच बॉटल डस्टबिनमध्ये कोणी टाकली. जानकी डॉक्टरला ती बाटली दाखवते आणि डॉक्टर म्हणतात, डस्टबिनमध्ये. अहो, हेच तर औषध मी तुम्हाला पेशंटला द्यायला सांगितले. जानकी म्हणते, अहो असं काय करताय, औषधाची बाटली तर वेगळी आहे ना. आणि ती तिथली बाटली घेते आणि डॉक्टरला दाखवते. डॉक्टर विचारतात, हे तुम्हाला कोणी दिलं. हे तर मी तुम्हाला नव्हतं दिलं. डॉक्टर त्या बाटलीला मानतात जी डस्टबिनमध्ये असते की मी तुम्हाला हे औषध द्यायला सांगितलं होतं. आणि जानकी म्हणते, काय. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ऋषिकेश जानकीला म्हणतो, पण ऐश्वर्या आईला का मारेल. आणि जानकी म्हणते, कारण जे ऐश्वर्याला माहिती आहे ते तुमच्या आईला पण माहिती आहे. आणि डॉक्टरच्या गेटअपमध्ये कोणतरी एक माणूस येतो, चाकू घेऊन लताबाईला मारण्याचा प्रयत्न करत असतो. तोच जानकी हा त्याचा हात धरते. सारंग विचारतो, तुम्हीच त्या माणसाला पाठवलं ना हॉस्पिटलमध्ये. आणि ऐश्वर्या म्हणते, मीच हे काल करताना पकडले गेले असते, मी हे का करेन. सारंग म्हणतो, मग त्याला कोणी सांगितलं असेल. मग कोणीतरी आपल्याला मदत करतंय का. आता तिसरा कोण आला दुश्मन काय माहिती. नर्स येते आणि डॉक्टरला सांगते की 12 नंबरच्या पेशंटला शुद्ध आली. आणि डॉक्टर म्हणतात, पार्वती रणदिवे. आणि नर्स म्हणते, हो सर. मैत्रिणींनो, असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्याच्या भागात. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायचंही. जेव्हाही आम्ही नवीन एपिसोड टाकतो तर मला नोटिफिकेशन नक्की मिळावी. बाय बाय, टेक केअर, भेटूया उद्याच्या भागात.